हॅलो ट्रेडर, निफ्टी आणि बँक निफ्टी डेली ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. चला सोमवारी काय होते ते बघू आपण. तुम्ही बघू शकता ही बँक निफ्टीचा मंथली चार्ट आहे. मंथली चार्टमध्ये गेल्या महिन्यातल्या ग्रीन कॅन्डलनं ह्या महिन्यातल्या रेड कॅन्डलनं पूर्णपणे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो इथं पूर्णपणे आपल्याला दिसते की निगेटिव्हिटी मार्केटमध्ये आणखीन आहे. चला मंथली विकली कॅन्डलमध्ये आपण बघूया. विकली कॅन्डल बघू शकता तुम्ही. इथं पूर्णपणे मार्केट गेल्या आठवड्यात वीक होतं. गेलं नव्हं, 4 आठवडे मार्केट वीक होतं. तुम्ही बघू शकता चार रेड कॅन्डल मार्केटनं बनवलेले आहेत. आणि थोडंसं इथं तुम्ही बघू शकताय गेल्या आठवड्यात मार्केटनं पॉझिटिव्ह पण दाखवलेला बंद होताना. तुम्ही बघू शकता मार्केट इथं आलं क्लोजिंग होताना इथं झालं. ही जरा शॅडो मोठी दाखवते आणि नंतर गॅप ओपन झाले तिथं सस्पेंड करणं खाली आलं. पण तुम्ही आणखीन विकनेस पण कसं तुम्हाला जास्त ओळखायला ते सांगतो. आणखीन किती मार्केट वीक आहे तुम्ही इथला शॅडो बघू शकताय किती आणि इथला शॅडो बघू शकता. म्हणजे इथं बाहेर ॲक्टिवेट होते, त्यांनी वरून ह्याचा प्रयत्न केला पण सेलर मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट झाल्यामुळं सेलिंग मार्केट खाली आलेलं आहे. पण इथं बघू शकता तुम्ही काही सध्या बाहेर ॲक्टिवेट झाले नाही. पहिल्या बाहेरपेक्षा इथं बाहेर कमी झाले आहेत, ही लक्षात आपल्याला ध्यानात येऊ शकते. इथं बाहेर कमी झाले आहेत. पहिल्या इथं जेवढी बाहेर ॲड करत होती पोझिशन तेवढी बाहेरने इथे ॲक्टिवेट पण दाखवलेला नाही स्वतःला. सो इथं बघू शकता तुम्ही. आणि इथं तुम्हाला एक राऊंड लेवल बघायला भेटेल 44,000. सो बजेट असल्यामुळं मार्केट स्वतःला आता होल्ड करेन इथं मार्केट. आणि बजेटची काय न्यूज येते ती त्यानुसार मार्केट डाऊन साईड होईल किंवा अप साईड होईल. त्यामुळे मार्केट थोडं साईडवेज जाईल आणि मार्केट वॉलेटाईल जास्त होण्याची शक्यता आहे. ते सेल होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं क्वांटिटी कमीच घ्या. मी सध्या ते करतो आहे. आता डेली कॅन्डलमध्ये बघूया आपण. डेली कॅन्डलमध्ये पूर्णपणे मार्केट एक प्राईज ॲक्शन तुम्हाला निगेटिव्ह दिसेल. पण इथं तुम्ही बघू शकता एक बुलिश कॅन्डल तयार झाली. इथे एक बुलिश कॅन्डल तुम्हाला बघू शकता. ही हॅमर कॅन्डल सपोर्टच्या जागी बुलिश कॅन्डल तयार झाली. पण ही बुलिश कॅन्डल केव्हा कन्फर्म होईल तेव्हा मार्केट डेली कॅन्डलमध्ये बुलिश कॅन्डल केव्हा काम करेल तर हे आपण बघूया 15 मिनटं ह्याच्यात. बुलिश मार्केट हे बुलिश कॅन्डल केव्हा काम करणार आहे तर मार्केट ओपन झालं पाहिजे आपल्याला उद्या फ्लॅट किंवा 45,100च्या आसपास. फ्लॅट किंवा 45,100 ही झोनमध्ये मार्केट ओपन झालं पाहिजे. आणि एक 9:20 ते 9:25 10 ते 20 मिनटाची कॅन्डल हे स्विंग मार्केटनं ब्रेक केलेलं पाहिजे आहे किंवा होल्ड केलं पाहिजे. जिथं ओपन झाले तिथं 45,100च्या आसपास होल्ड केलं पाहिजे स्वतःला. आणि मार्केट 45,100 हे स्विंग रिस्पेक्ट केला मार्केटनं होल्ड करून आणि ब्रेक करेल तर आपल्याला टार्गेट बघायला भेटेल 45,200 ते 45,400 हे आपल्याला टार्गेट बघायला भेटेल. 45,400 45,400 45,200. पण एकदम गॅप ओपन झालं मार्केट समजा 45,400 45,500 तर आपल्याला एक डाऊन साईड बघायला भेटेल आणि आपण तिथं सेल करू शकतो. आणि आपलं टार्गेट आजच्या म्हणजे सॅटर्डे गुरुवारच्या क्लोजिंगपर्यंत आपल्याला बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता एक ट्रेंड लाईन. ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट वर जाऊ शकते ह्या ट्रेंड लाईनचा. सो पण मार्केट अचानक गॅप डाऊन झालं किती 44,750 600 44,600 ते 650 ते 600 ह्या लेवलमध्ये मार्केट झालं तर ज्यांनी कोणी इथं बाय केलं त्यांचं टॉप लॉस कुठे आहेत ह्या लेवल आहेत. त्यांचं स्विंग टॉप लॉस ह्या लेवल आहेत. त्यांनी प्रॉफिट बुकिंग करते किंवा आपलं पोझिशन कव्हर करते मार्केट एक डाऊन बघायला भेटेल आपल्याला 44,400 500. आणि ह्या आठवड्यात आपल्याला 44,000पर्यंत मार्केट आपल्याला एक रिप्लेसमेंट बघायला भेटेल 44,000पर्यंत. तुम्ही इथं बघू शकता मार्केट कंटिन्युअसली. आणि आपण परवा दिवशी पण सांगितलेलं मार्केट वॉलेटाईल आहे आणि मार्केट एक इनसाईड कॅन्डल बनवू निफ्टीत बँक निफ्टीत. सो आपण सांगितलेलं की 44,000
44,000 आपण इकडं कॉल शॉर्ट करू शकतो आणि वर 44,600 किंवा 44,500ला आपण पुट शॉर्ट करू शकतो आणि आपण टाईम डिकेचं हे करू शकतो. ऑलमोस्ट दिवसभर मार्केट स्वतःला होल्ड केलं होतं मार्केटनं, तुम्ही बघू शकता. तसं निगेटिव्ह म्हणजे होल्ड म्हणजे निगेटिव्ह मार्केट होतं, तुम्ही बघू शकता. इथं मार्केट शार्प सेल आलं होतं, पण अचानक एवढ्या 2 लास्ट ज्या अर्ध्या तासात कॅन्डल तुम्ही म्हणणार ही बाईंग इथं झोन झालेला आहे, इथं बाईंग झोन. तर तसं बाईंग झोन म्हणता येत नाही, कारण की मंथली कॅन्डलला लास्टला मंथली ज्यांच्या पोझिशन असतात ते आपल्या पोझिशन कवर करत असतात किंवा स्क्वेअर अप करत असते, त्यामुळे मोमेंटम येतो. त्यामुळे मार्केट हे बुलिश म्हणता येणार नाही, नवीन ॲक्टिवेट नवीन होत असते तिथं. सो तुम्ही लक्षात आले तुमच्या. आणि इथं तुम्ही एक बघू शकता, ही ट्रेंड लाईन पण ब्रेक होईल आपल्याला. सो सेलिंग कवा करू शकतो. आणि तुम्ही लाईक सांगतो, मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन झालं, गॅप डाऊन ओपन झालं कुठं 44,400. तर आपण इथं प्राईज जर टाईमावानी करायचं नाही की आपण इकडं बाय करायचं, तसं होणार नाही. तर मार्केट आपण इथं प्राईज ॲक्शन बनायचं आणि प्राईज ॲक्शन बघून आपण सेलिंग करू शकतो आहे. जर टाईमाला मार्केट गॅप डाऊन ओपन झालं म्हणून बाईंग साईडला जाईन असं नसतं आहे, मार्केट स्वतःला होल्ड करून खाली पण येऊ शकते. सो तुम्ही इथं ध्यान घ्या. आणि इथं तुम्ही प्रॉपरली बघू शकता, गुरुवारी पूर्णपणे सेलिंग झोन होता, हे बघू शकता तुम्ही. पोल अँड फ्लॅगचा पण पॅटर्न तयार झाला होता. सो मार्केट गॅप डाऊन ओपन झाले तरी पण आपण प्राईज ॲक्शन बघून आपण 44,000 टार्गेट ठेवून आपण हे करू शकतो आहे. 44,000 टार्गेट ठेवून आपण प्लॅन करू शकतो आपण पुढे घ्यायचा किंवा कॉल शॉर्ट करायचा. चला निफ्टी बघूया आपण. आणि बजेट आहे, तो बजेटमुळे जरा थोडंसं वेट करा, मार्केट काय करते. मार्केट स्वतःला होल्ड करणार आहे. खरं मला बँक निफ्टी पूर्णपणे जरा एक वीक दिसते, त्यामुळं थोडंसं तुम्ही पुढच्या साईडला हे करू शकताय. आता तुम्ही बघू शकताय निफ्टीचा चार्ट. निफ्टी चार्टमध्ये तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली मार्केट हाय बनवत चाललेलं होतं मंथली कॅन्डलमध्ये. आणि तुम्ही फक्त बघू शकता पूर्ण बुलिश कॅन्डल होतं, कुठेही वीक सोडली नाही मार्केटने. मंथली कॅन्डलमध्ये कुठेही वीक सोडली नाही, थोडीशी सोडली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता मार्केटने ऑलमोस्ट 50% करेक्शन केलं होतं कॅन्डलच्या. तिथून पण रिव्हर्स झाले मार्केट. थोडंसं निगेटिव्ह म्हणजे थोडंसं पॉझिटिव्हपणा दिसतो मार्केटमध्ये. मार्केट कारण हाय बनवत चाललेलं आहे. इथे एक हे बनवलं आहे, एक रेस्टलेसमेंट बघून म्हणू शकतो आपण. किंवा मार्केट आलं तर 21,000पासून बाउन्स घेऊन मार्केट पुन्हा रिटर्नवर जाण्याची शक्यता आहे. मार्केट इथं मला पॉझिटिव्ह दिसते निफ्टी. आणि विकलीमध्ये बघू शकता आपण, विकली चार्ट आपण बघू शकताय की थोडंसं विकलीमध्ये निगेटिव्ह दिसते. कंटिन्युअस मार्केटवर गेलं, इथे कंटिन्युअस मार्केट वर गेले आणि इथे तुम्ही बघू शकता शार्प सेलिंगचं एक सिनारिओ आलं इथं मार्केटमध्ये. आणि मार्केटनं स्वतःला होल्ड करून एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनवून मार्केट वर गेलं होतं. आणि तेव्हा पण आपण सांगितलेलं हे निगेटिव्ह कॅन्डल नाही पॉझिटिव्ह कॅन्डल आहे, हे तुम्हाला आठवत असेल. आपण इथं सांगितलेली पॉझिटिव्ह कॅन्डल, निगेटिव्हचा विचार करू नका तुम्ही. त्यानंतर मार्केट पुन्हा आणखीन एकदा शार्प सेलिंग केलं होतं मार्केटनं आणि स्वतःला होल्ड करून मार्केट वर गेलं होतं. पण हे 2 आठवडे बघू शकते मार्केट स्वतःला होल्ड करू शकलं नाही आणि कंटिन्युअसली मोठे कॅन्डल बनवत येत आलं आहे. सो ही तुम्हाला बघू शकता, ही एक मार्केटला तुम्ही बघू शकता 21,200 ते 21,250, किती 21,250 ही लेवल जशी ब्रेक होईल तसं आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण किंवा शॉर्ट करू शकतो आणि आपलं टार्गेट असू शकते 21,000. आता म्हणणार ही सर ही होणार नाही का, एक रिस्पेक्ट बनणार नाही का, सपोर्टचं काम करेल का. तर सपोर्टचं काम करणार नाही, कारण की ही एकदा ब्रेक म्हणजे इथून मार्केटवर गेली, ही एकदा टेस्ट केली, सेकंड टाईम मार्केट येऊ शकते 21,000. सो डेली कॅन्डलमध्ये बघू आपण, इथं मार्केट स्वतःला पूर्णपणे रेड कॅन्डल बनवली, एक ग्रीन बनवून पुन्हा एक रेड बनवली. सो इथं थोडंसं मार्केट बाईंगच्या साईडला जाऊ शकते. खरं कवा मार्केट जाऊ शकते, तर मार्केट जाऊ शकते 44,450च्या वर, की 44,500 राऊंड फिगर आकडा बघू शकता तुम्ही. 44,500 यावर सेलरचा टॉपलास 21,500च्या वर
इथं सेलरचा टॉप लॉस आहे. जोपर्यंत ही आपले पोझिशन कवर होत नाहीत किंवा इथून मार्केट स्वतःला होल्ड करत नाही तोपर्यंत बाईंगचा कुठेही सिनारिओ नाही. विकली पॉझिटिव्ह असले तरी मंथली पॉझिटिव्ह असले तरी विकली पॉझिटिव्ह किंवा डेली पॉझिटिव्हमध्ये दिसत नाही. पण आपण सेल करू शकतो. आपण डायरेक्ट 21,250च्या खाली आपण सेल करू शकतो आणि आपलं टार्गेट आहे 21,000. 15 मध्ये दाखवतो तुम्हाला. मध्ये बघू शकता तुम्ही मार्केट कंटिन्युअसली खाली आलं, थोडंसं रिकवर केलं, प्रॉफिट बुकिंग झाले, पुन्हा खाली आलं, स्वतःला होल्ड केले. तुम्ही इथं बघू शकता एक ट्रेंड लाईन दिसते. ही ट्रेंड लाईन मार्केट आणि इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसेल. ही कॅन्डल 2 सोडून दे, तुम्हाला इथे एक पॅटर्न दिसेल. ते कोणता पॅटर्न आहे ते मला कमेंट करून सांगा. सो इथं मार्केटने तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 ही ट्रेंड लाईन. इथून एक ट्रेंड लाईन बघू शकता तुम्ही. ही ट्रेंड लाईन मार्केटने 5 वेळा सपोर्ट घेतला आहे ट्रेंड लाईनला. जसं मार्केट 21,250च्या खाली क्लोज करेन किंवा ओपन होईल आपण सेलिंग करू शकतो. 21,280च्या खाली आपण हाफ क्वांटिटी सेल करू शकतो आणि फुल क्वांटिटी आपण ह्या स्विंगच्या खाली आपण ह्या सपोर्टच्या खाली आपण ब्रेक झाल्यावर करू शकतो फुल क्वांटिटी. तर आकडा किती 21,250 21,250च्या खाली आपण फुल क्वांटिटी सेल करू शकतो आणि आपलं टार्गेट असणार 21,000. सो निफ्टीपेक्षा बँक निफ्टी आपण जरा प्रिपेअर करू. बँक निफ्टी थोडंसं वीक आहे निफ्टीपेक्षा. सो सेलिंग साईडला आपण बँक निफ्टी ही करू शकतो आहे आणि आपलं टार्गेट आहे 21,000. पण अचानक गॅप ओपन झालं मार्केट तर आपण होल्ड करू शकतो स्वतःला. मार्केट झालं 21,480 आहे इथं. तर आपण बघू शकतो थोडंसं प्राइस ॲक्शन बघून आपण बाईंग करू शकतो आहे किंवा रिप्लेसमेंट झाल्यावर इथून आपण 21,400पासून आपण बाईंग पण हे करू शकतो आहे. पण मार्केट 21,200 मार्केट 100 ते 150 पॉईंट खाली पण गॅप डाऊन झाले तर आपण इथं पण सेल करू शकतो आहे. मार्केट फक्त फ्लॅट ओपन होऊन पण तर आपल्याला एक निगेटिव्ह पॅटर्न दिसला तर आपण सेल करू शकतो आहे. हे तुम्ही ध्यानात घ्या. फक्त मार्केट वॉलेटल आहे. जास्त ट्रेड घेऊ नका. 1 ते 2 ट्रेड हे करा आणि त्याच्यानंतर घेऊ नका. चला, आणि आपण परवा पण सांगितलेलं इथं की आपण ट्रेड बनवू शकतो आहे. आपण इकडं विकू शकतो आणि इकडं विकू शकतो आहे. आणि आपण इथं टाईम डिकेचा मोठ्या प्रमाणात आपण हे घेतले. आपण निफ्टीमध्ये 70 ते 80 पॉईंट कमवले आहेत एका दिवसात. 70 ते 80 पॉईंट. आणि बँक निफ्टीमध्ये आपण 140 पॉईंट कमवले होते. आणि ती व्हिडिओ पण मला बघायची असली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपले बँक निफ्टीची बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत लवकरच व्हिडिओ येणार आहेत, ते पण स्क्रीनवर मोठ्या. सो कमेंट करा मला, मी लगेच त्याची तयारी करून तुम्हाला हे करू शकतो आहे. आणि तुम्हाला माझी लाईव्ह ॲनालिसिस बघायची असली तर कमेंट करा आणि लाईव्ह प्रॉफिट तुम्हाला मी दाखवेन. चला, थँक्यू.